नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची जाहीर भूमिका आहे. शिंदे साहेबांचे आभार मानतो की ज्यांच्या पुढाकाराने मराठा समाजाचे प्रश्न बरेचसे मागे लागत आहेत. सगळे सोयीचा प्रश्न आता मागे लागतोय. तो सुद्धा प्रश्न त्यांनी हातात उचलून धरलेला आहे. ऑब्जेक्शन आले तर ऑब्जेक्शनला सुद्धा उत्तर देऊन आचारसंहिता संपल्यानंतर तोही प्रश्न मागे लागणार आहे. पण त्याचबरोबर कुणबी दाखले मिळाले, जुने सगळे जे काही दस्तावेज होते त्यातून जे काही दाखले मिळाले त्या आधारे सर्टिफिकेट देण्यात आली, तेव्हा तो प्रश्न मागे लागलेला आहे. आणि केंद्र सरकारकडे 50%च्या वर जाऊन आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये जे आपली भावना आहे बोलणं यासाठी मुद्दाम सांगतोय. हा प्रश्न काही ठिकाणी काही मतदारसंघात येणार आहे आणि आला असताना घाबरून चालणार नाही. आपली भूमिका आहे आरक्षण मिळालं पाहिजे, हीच आपली भूमिका आहे. तर आपण विचार कसं बोलायचं, काय बोलायचं, समोरचे काय बोलतो काही नाही. आपण बोलत आहोत का आरक्षण मिळालं पाहिजे हीच आपली भूमिका आहे ना. मग काही मंडळी याचा फायदा, जो खरा मराठा आहे तो कुठला जरांगे पाटलांनी सांगितलंय की आम्हाला कुठल्याही राजकीय याच्यामध्ये स्वारस्य नाहीये, आम्ही कुठल्याही निवडणुकीमध्ये उतरणार नाहीये, आम्ही समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याकरता आमचा लढा आहे. मग पक्षाचे लेबल लावून काही मंडळी घुसून जर हा प्रयत्न करत असतील तर राजकारणासाठी